नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 या संदर्भामध्ये एक मोठी बैठक पार पडली. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे पावसाळी अधिवेशनामध्ये सादर केलं जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. फडणवीस म्हणाले की राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये 81% अधिक महिलांचा सहभाग आहे. कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्यानं मोठ्या संख्येनं महिला शेतकरी या योजनांपासून वंचित राहतात. कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवरती शेती करणाऱ्या महिला तसेच मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वन उपराज संकलन यांसारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. या पार्श्वभूमीवरती हे विधेयक तयार करण्यात आले. सर्व सूचनांचा विचार करून विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणं, कर्ज, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि विविध सेवा महिलांपर्यंत पोहोचवणं हा यातला उद्देश आहे. पारंपरिक शेतीसोबतच पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग आणि इत्यादी सर्व बाबतीमध्ये महिला शेतकऱ्यांना पुढे आणण्याचं आणि एक महिला शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुतोवाच केलं. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी स्थापन करण्यात येणार आहे. विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीची यंत्रणा यांचा देखील अभ्यास केला जाणार आहे. जिल्हा आणि तालुका आणि गाव स्तरापर्यंत एक मजबूत यंत्रणा तयार केली जाणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीवरती देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय देखरेख समिती असावी, जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीचं नियमित परीक्षण हे केलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता राज्यातील महिला शेतकऱ्यांना देखील एक वैधानिक शेतकरी दर्जा मिळणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.